सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या आधी आपण क्लोरोप्लास्टच्या स्ट्रक्चरबद्दल डिटेलमध्ये पाहिलं होतं. सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू मूव टुवर्ड द नेक्स्ट पार्ट, दॅट इज नथिंग बट फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. ओके, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स बद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहोत. सो इन फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, इन केस ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स मध्ये जनरली तुम्ही जर बघितलं तर अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे काय लक्षात घ्या की यांचा रोल फोटोसिंथेसिसमध्ये खूप महत्त्वाचा आहे. विदाउट फोटोसिंथेटिक पिगमेंट्स दॅट फोटोसिंथेसिस विल नॉट बी कॅरिड आउट. Okay, so here photosynthetic pigments are generally write as a PP. We just take it as a PP, photosynthetic pigments. So they are organic compounds. They are organic compounds useful for photosynthesis. फोटोसिंथेसिस साठी गरजेचे असणारे जे काही ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत, वी कॉल देम ॲज अ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. Okay, these photosynthetic pigments, they are located inside to thylakoid. They are located inside to thylakoid in a group called QUANTASOME, that is quantazome. Okay, so they are located inside to thylakoid in a group called as quantazome. Okay, thylakoid च्या आतमध्ये ग्रुप मध्ये प्रेझेंट आहेत and this group of particular photosynthetic pigment that is said to be the quantazome. Okay, why we call them as a quantazome? Just here the word quanta या शब्दाचा अर्थ फिजिक्स मध्ये झालेला असेल. क्वांटाचा अर्थ होतो स्पेक्ट्रम or bundle of light rays. लाईट रेजचं बंडल ज्याला क्वांटा म्हणायचं आणि ज्याच्यामध्ये लाईट रेजचं बंडल ट्रॅप केलं जातं, कन्वर्ट केलं जातं, त्याला क्वांटाझोम म्हणायचं. हे नाव कोणी दिलं बघा? दिस नेम वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट पार्क्स अँड बिगिन्स. पास आणि बिगिन्स नावाचे दोन शास्त्रज्ञ, दे डिस्कवर्ड पर्टिक्युलरली दिस वर्ड दॅट क्वांटाझोम. हा क्वांटाझोम वर्ड त्यांनी डिस्कवर केला. ओके, या क्वांटाझोमच्या आतमध्ये लक्षात घ्या, इट कन्सिस्ट ऑफ four types of photosynthetic pigments using paper chromatography. Okay, by using paper chromatography. Okay, so paper chromatography कळते का बघा तुम्हाला? Chromatography is a method which help to convert or which help to detect that color compound. Chroma म्हणजे color.
ग्राफी म्हणजे मोजणं. ओके, कलर कंपाऊंड मोजण्यासाठी म्हणजे कलर कंपाऊंड कॅल्क्युलेट करण्यासाठी, स्टडी करण्यासाठी या ठिकाणी इथं फोटोसिंथेटिक पिगमेंट्सच्या स्टडीसाठी म्हणजे थोडक्यात या ठिकाणी पेपर क्रोमॅटोग्राफी वापरली गेली आहे. सो 4 प्रकारचे इनडायरेक्टली इथं काय येतं, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. किती प्रकारचे? 4 प्रकारचे मेजर पिगमेंट आहेत. तर ते 4 प्रकारचे मेजर पिगमेंट कुठले बघा. क्लोरोफिल ए, दुसरा क्लोरोफिल बी, तिसरा कॅरोटीनॉइड्स आणि चौथा झॅन्थोफिल्स. ओके, असे 4 बेसिक टाईप आहेत. आणि या पेपर क्रोमॅटोग्राफी केल्याच्या नंतर यांचे रंग दिसले बघा. कसे कलर दिसले ते कलर मी या ठिकाणी लिहितोय. सो क्लोरोफिल ए चा रंग हा ब्लूइश ग्रीन कलर आहे. ब्लूइश ग्रीन कलर आहे. आता क्लोरो नावातच आहे, क्लोरो म्हणजे ग्रीन आहे लक्षात घ्या. फिल म्हणजे पानामधला, पानाच्या आतमध्ये असणारा ग्रीन कलरचा पिगमेंट ज्याला या ठिकाणी क्लोरोफिल म्हणलं गेलं आहे. याचा अर्थ ब्लूइश ग्रीन, ग्रीन म्हणजे क्लोरो आणि फिल म्हणजे लीफ. लीफच्या आतमधला, पानाच्या आतमधला थोडासा ब्लूइश कलरचा पिगमेंट. तुम्हाला माहिती आहे जो कलर घेतला जातो इनडायरेक्टली तो कलर त्या पर्टिक्युलर थिंग्सला नाही आहे. जो कलर ती रिफ्लेक्ट करेल तसा कलर त्याला असेल. याचा अर्थ आहे क्लोरोफिल ए ब्लूइश आणि ग्रीन कलर रिफ्लेक्ट करत असेल म्हणून तो त्या पद्धतीने दिसणार आहे. क्लोरोफिल बी कसा दिसणार आहे लक्षात घ्या. क्लोरोफिल बी विच appears to be yellowish green color or yellow green color. Carotenoids they appears is in orange yellow color while xanthophylls they are yellow color. Okay, in paper chromatography these 4 pigments they appear in 4 different colors. Okay, so just keep in mind that all the things. So out of them the first one, that is nothing but we can say it as a chlorophyll A, is somewhat master molecule. मी नंतर सांगणारच आहे तुम्हाला का म्हणायचं याला मास्टर मॉलिक्यूल. ओके, सो क्लोरोफिल ए इज समवॉट सेड टू द मास्टर मॉलिक्यूल. कळतंय बघा. आता त्याच्यानंतर बेसिकली जर तुम्ही बघितलं तर हे बाकीचे हे जे आहे हा ॲक्सेसरी आहे, हा ॲक्सेसरी नंतर येणार आहे लक्षात घ्या. हा ॲक्सेसरी आणि हा जो आहे किंवा हे जे आहेत कॅरोटीनॉइड्स वगैरे यांना शिल्ड पिगमेंट म्हणलं जातं. शिल्ड पिगमेंट, शिल्ड म्हणजे ढालीचं काम करणारे. का तर बघूयात नंतर. ओके, आधी फक्त ओळख करून घेतोय आपण. सो याच्यामध्ये 4 मुख्य प्रकार आहेत या पद्धतीने. याच्या व्यतिरिक्त इन अल्गी हॅव ॲन ॲडिशनल पिगमेंट called phycobilins. Okay, so in case of algae actually they have an additional pigment called as phycobilins. So from the name, नावातच दिले फायको म्हणजे या ठिकाणी अल्गी आहे, शैवाळ आहे. आणि बिलिन्स मीन्स बाईल सॉल्ट जे आपल्या या ठिकाणी लिव्हरमध्ये सिंथेसिस होतं. सो त्याच्याशी रिलेटेड असणारा पॉईंट आहे हा फायकोबिलिन्स. अल्गी बाईल सॉल्ट सारखा घटक आहे हा अल्गीमधला फायकोबिलिन्स नावाने लक्षात घ्या. सो जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. हा पूर्ण भाग तुम्हाला व्यवस्थितरित्या डोक्यात घ्यायचा आहे. ओके, सो व्हॉट अबाउट यू कॅन से इट ॲज दॅट सिम्प्लिफाईड इन्फॉर्मेशन अबाउट द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. ओके, तर ही फोटोसिंथेटिक पिगमेंट्सची सिम्प्लिफाईड इन्फॉर्मेशन होती. आता याच्यामध्ये जर अजून तर तुम्ही बघितला तर क्लोरोफिल, नुसता क्लोरोफिल सिंपल वर्ड जर बघितला तुम्ही क्लोरोफिल क्लासिफाईड ॲज 7 टाइप्स.
क्लोरोफिलचे 7 प्रकार आहेत, लक्षात घ्या. मी नोट्समध्ये प्रोव्हाइड केले, तुम्ही पूर्णपणे बघून घ्या नंतर. 7 प्रकार मी सिम्प्लिफाईड लिहितोय. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी, क्लोरोफिल ई आणि याच्यामध्ये ॲडिशनल बॅक्टेरियामधली क्लोरोफिल, कारण बॅक्टेरियामध्ये सिंपल क्लोरोफिल ए नसणार आहे. बॅक्टेरियो क्लोरोफिल अँड बॅक्टेरियोविरिडिन ओके, या पद्धतीने हा पार्ट असणार आहे. So just keep in mind, out of them that chlorophyll A and chlorophyll B, they are major pigments which are found in all plants. Okay, so next thing is that what about the C, D and E? That chlorophyll C, D, E, they are also present in some lower plants like algae शैवाळामध्ये प्रेझेंट असतील, या लक्षात घ्या. तर हे त्याचं काही क्लासिफिकेशनचा पार्ट आहे. Instead of chlorophyll, that bacteria which have the additional pigment called as or somewhat the other pigment said to be the bacteriochlorophyll, and instead of chlorophyll B have the bacterioviridin. Okay, means A replaced by bacteriochlorophyll, B replaced by bacterioviridin in case of bacteria, photosynthetic bacteria like cyanobacteria. So this is somewhat the one of the most important part regarding to the introduction of that photosynthetic pigments. So now we are going to move toward that classification or somewhat the distinguished points between chlorophyll A and B. Okay, and after that we are going to move toward that remaining 2 pigments. Now first see here, what about that chlorophyll A, and here that is chlorophyll B. बेसिकली या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, क्लोरोफिल ए याचा कलर तुम्हाला अगोदर या ठिकाणी माहिती आहे, ब्ल्यूइश ग्रीन कलर आहे, आणि याचा जर तुम्ही बघितला तर कसा आहे, येलोइश ग्रीन कलर आहे. क्लोरोफिल ए विच इज समवॉट, क्लोरोफिल ए याबद्दल जर तुम्ही बघितलं तर हा मास्टर मॉलिक्यूल आहे. आणि क्लोरोफिल बी हा जो आहे हा ॲक्सेसरी पिगमेंट आहे. मास्टर मॉलिक्यूल या शब्दाचा अर्थ होतो, बेसिकली जर तुम्ही बघितलं तर इट ट्रॅप्स अँड कन्वर्ट्स, हा लाईटला ट्रॅप्स आणि कन्वर्ट करेल. इट ट्रॅप्स अँड कन्वर्ट्स लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. हा लाईट एनर्जीचा कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करेल. लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. ओके, लाईट एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करेल. सनलाईट पकडेल आणि त्याचं केमिकल एनर्जी म्हणजे ATP आणि NADPS2 मध्ये कन्वर्ट केलं जाईल. ओके, तर या पद्धतीनं नेक्स्ट थिंग इज दॅट ॲक्सेसरी पिगमेंट्स मीन्स नथिंग बट द अँटीना पिगमेंट्स. what we call them as antenna pigments. antenna pigments चा अर्थ होतो they trap light and transfer to chlorophyll A. They will not convert that sunlightला कन्वर्ट करू शकत नाहीत. तर अशा पद्धतीने असतील ते. ठीक आहे, तर हे होतं या क्लोरोफिल ए बीचं प्रायमरी इन्फॉर्मेशन. आता बघूयात आपण त्यांच्या स्ट्रक्चर बद्दल. त्याच्यावरून 2 अजून मुद्दे बनणार आहेत आपल्याला इथं. बघा स्ट्रक्चर. क्लोरोफिल ए अँड बी हॅव काइट लाईक स्ट्रक्चर. दोघांचं स्ट्रक्चर काइट लाईक आहे, पतंगासारखं स्ट्रक्चर आहे. ओके, पतंगासारखं म्हणजे कसं बघा, हे असं आहे, हा पतंग आहे आणि ही त्याची शेपटी आहे अशा पद्धतीनं. ठीक आहे, असं स्ट्रक्चर आहे.
ठीक आहे. काईट लाईक स्ट्रक्चर आहे. या काईट लाईक स्ट्रक्चरमध्ये दोन फॉर्म तुम्हाला कळले आहेत. ओके, याच्यामध्ये हेड जे आहे, हेड स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे. टेट्रापायरोलिक आहे, टेट्रापायरोलिक आहे. हॅविंग 4 पायरॉल रिंग्स. लक्षात घ्या, हेड हे स्क्वेअर आहे, त्याच्यात 4, टेट्रा म्हणजे 4 पायरॉल रिंग आहेत. ओके, म्हणजे पायरॉल रिंग म्हणजे कशा लक्षात घ्या, हे असं पेंटागोनल स्ट्रक्चर आहे, हे मध्यभागी नायट्रोजन आहे. ओके, आणि अशा पद्धतीने इथं कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे, असं स्ट्रक्चर आहे. लक्षात घ्या. ओके, बेसिकली जर तुम्ही बघितलं तर असं येईल, CH 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 डबल बॉन्ड. इथं नायट्रोजन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हायड्रोजन चिटकलेलं आहे त्याला. या पद्धतीने पायरॉल रिंग 4 आहेत आणि अशा 4 पायरॉल रिंग असल्याच्या नंतर इथं स्ट्रक्चर कसं दिसेल बघा, ते स्ट्रक्चर असं दिसेल. मी इथं सिम्प्लिफाईड काढतोय. नायट्रोजन असं, ओके, आणि मध्यभागी या ठिकाणी मेटल मॅग्नेशियम. मध्यभागी काय, मेटल मॅग्नेशियम. तर हे हेड आहे, वरचं हेड आहे, स्क्वेअर आहे, टेट्रापायरोलिक आहे. आणि या हेडच्या बाबतीमध्ये सेंट्रल मॅग्नेशियम, मॅग्नेशियम बाउंड विथ, सेंट्रल मॅग्नेशियम बाउंड विथ 2 कोऑर्डिनेट बॉन्ड्स. 2 कोऑर्डिनेट्स बॉन्डनं जोडलेला असतो. 2 सिंपल या ठिकाणी कोव्हॅलंट असतात. इकडचा कोव्हॅलंट आहे, इकडचा कोव्हॅलंट आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल 2 बॉन्ड असतात. या ठिकाणी हा आणि हा असे ॲरोने दर्शवतो आपण. ओके, तर हे कोऑर्डिनेट बॉन्ड असतात. म्हणून तुम्ही याला असं म्हणू शकता, दॅट इज चिलेट सॉल्ट ऑफ मॅग्नेशियम. चिलेट सॉल्ट ऑफ मॅग्नेशियम, चिलेट सॉल्ट ऑफ मॅग्नेशियम. लक्षात घ्या. ओके, याला चिलेट सॉल्ट ऑफ मॅग्नेशियम म्हणलं जातं. ठीक आहे, या पद्धतीनं. तर बेसिकली जर तुम्ही बघितलं तर हा जो पूर्ण भाग आहे, लक्षात घ्या, हा जो पूर्ण भाग आहे, लक्षात घ्या, तर हा हेडशी रिलेटेड आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त टेल बघा काय आहे, टेल म्हणजे हे स्ट्रक्चर आहे पूर्ण, हे खाली आलेला. लक्षात घ्या, असं हे टेल आहे. ओके, आणि हे हेड आहे, या पद्धतीनं. तर असं स्ट्रक्चर आहे त्याचं. तर टेल हे लॉंग, that is alkene derived, alkeneचा डेरिव्हेटिव्ह आहे. that is also said to be the phytol. त्याच्यात OH ग्रुप आहे, phytol टेल OH ग्रुप आहे विथ C19 कार्बन, 19 कार्बन आहेत. C19H39OH वगैरे त्याचा फॉर्म्युला आहे या पद्धतीने. आणि बेसिकली जर तुम्ही बघितलं तर या क्लोरोफिल A आणि B मध्ये अजून काय इम्पॉर्टंट डिफरन्स आहे मग या स्ट्रक्चरवरून. तर स्ट्रक्चरवरून एक सिंपल डिफरन्स आहे. याच्यामध्ये जी पायरॉल रिंग आहे, दॅट इज पायरॉल रिंग 1, 2, दॅट इज 3 and 4. ओके, अशा 4 पायरॉल रिंग आहेत. ओके, तर या पायरॉल रिंगमध्ये सेकंड पायरॉल रिंग मधल्या थर्ड कार्बनला इथं, सेकंड पायरॉल रिंग मधल्या थर्ड कार्बनला या ठिकाणी इथं मिथाइल ग्रुप असेल, इथं CH3 ग्रुप असेल. ओके, तर इथं आपण सांगणार सेकंड पायरॉल रिंग विथ CH3 ग्रुप, विथ CH3 ग्रुप. आणि इथं सांगणार तुम्ही सेकंड पायरॉल रिंग विथ CHO अल्डिहाइड ग्रुप. ओके, CH3 म्हणजे इथं मिथाइल ग्रुप, इथं कोणता ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप आहे. ओके, आणि इथं कोणता आहे, अल्डिहाइड ग्रुप आहे, फार्मा अल्डिहाइड ग्रुप आहे. ओके, तर या पद्धतीने असा दोघांमध्ये एक डिफरन्स आहे. अजून त्याच्यानंतर जर बघितलं तर याचा फॉर्म्युला जर तुम्ही लिहायला गेलात तर याचा फॉर्म्युला तुम्ही असा लिहिणार,
C55H72O5N4Mg. हे बऱ्याच वेळा रिव्हिजन दिल्याच्या नंतर पटकन डोक्यात राहून जाईल, लक्षात घ्या. काही कन्फ्युजन होणार नाही याच्यामध्ये. एकदा दोनदा चारदा रिव्हिजन दिली तर व्यवस्थित डोक्यात राहून जाईल. तर असा असेल हा फॉर्म्युला व्हॉट अबाउट क्लोरोफिल एचा. क्लोरोफिल बी कसा तयार झाला तर हा CH3 काढायचा आहे याच्यातून. त्याला आपण काढूयात, लक्षात घ्या. याचा जर फॉर्म्युला तुम्ही काढायला लागले तर कसं होईल बघा बरं. याचा फॉर्म्युला काढत असताना C55, ओके, ह्याच्यामधून एक CH3 काढून टाकायचा म्हणजे C54, हायड्रोजन 3 काढायचे म्हणजे H69, O ऑक्सिजनचं काहीच नाही आहे, ॲज इट इज आहे, N ॲज इट इज आहे आणि Mg पण ॲज इट इज आहे. लक्षात घ्या, पूर्ण समजून घ्या. काय केलं, या सगळ्यांमधून आपण CH3 काढला, ओके, मिथाइल ग्रुप काढला. आणि आता काय जोडायचं आहे, या मिथाइल ग्रुपच्या जागेवर जोडायचं आहे CHO ग्रुप. ओके, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन ॲड करायचे. म्हणजे तुम्ही इथं कार्बन ॲड केला, C55 झालं, हायड्रोजन ॲड केला 70 झाला, ऑक्सिजन ॲड केला 6 झाला. तर हा असेल तुमचा क्लोरोफिल बीचा फॉर्म्युला, लक्षात घ्या. तर हे होतं क्लोरोफिल ए आणि बी बद्दल. तुम्हाला कळतंय, क्लोरोफिल ए इज कॉल्ड ॲज मास्टर मॉलिक्यूल, ऑल्सो कॉल्ड ॲज रिॲक्शन सेंटर. ओके, फोटोसिंथेसिस मधलं रिॲक्शन सेंटर पण याला म्हणून ओळखलं जातं. जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स व्हॉट अबाउट द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. ओके, आता आपण बघूयात या ठिकाणी कॅरोटीनॉइड्स आणि झॅन्थोफिल्स बद्दल. सो जस्ट राईट डाऊन. सो कॅरोटीनॉइड्स हा शब्द बनला कॅरेट आणि ऑइड्स पासून. तर हा कॅरेट लाईक आहे. डिस्कवर्ड बाय नेम ऑफ सायंटिस्ट इज वॅकेनरोडर इन कॅरेटमध्ये डिस्कवर केलं, लक्षात घ्या. ओके, डिस्कवर्ड इज इन कॅरेटमध्ये डिस्कवर केलं. ओके, तर या कॅरोटीनॉइडचा बेसिक जो कलर आहे तो कलर आहे ऑरेंज येलो कलर आहे. याचं जे केमिकल कंपोजिशन आहे, लक्षात घ्या, हा आहे टेट्रा टर्पिनॉइड कंपाउंड. टेट्राटर्पिनॉइड म्हणजे कळतंय का बघा. टेट्राटर्पिनॉइड या शब्दाचा अर्थ होतो विच हॅव्हिंग, वी कॅन से इट ॲज दॅट टर्पिन. टर्पिन मीन्स दॅट इज C40 कंपाउंड्स. C40 40 कार्बन असणारी अल्किन. ओके, त्याला म्हणायचं टेट्राटर्पिनॉइड. म्हणजे याचा जर फॉर्म्युला दाखवला तुम्ही तर याचा फॉर्म्युला येणार आहे C40H56. ओके, C40H56 याला म्हणायचं कॅरोटीन. ओके, याला कॅरोटीन म्हणायचं. आणि दुसरा जो आहे याच्यामध्ये C40H56O2 याला म्हणायचं झॅन्थोफिल. म्हणजे झॅन्थोफिल इज अ टाइप ऑफ कॅरोटीनॉइड्स. ओके, झॅन्थोफिल इज अ टाइप ऑफ कॅरोटीनॉइड्स. सो कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. तर हा जो कॅरोटीन आहे, लक्षात घ्या, कॅरोटीन विच ॲक्ट्स ॲज अ शिल्ड पिगमेंट, ॲज प्रोटेक्शन देतो तो, लक्षात घ्या. ओके, म्हणजे या ठिकाणी हा बाजीप्रभू आहे, महाराजांना वाचवतो. बेसिकली जो काही आहे क्लोरोफिल ए, या क्लोरोफिल ए जे काही असतात तर यांचं संरक्षण करण्याचं काम, लक्षात घ्या. आपला या ठिकाणी मूलभूत जो काही राजा आहे किंवा जो या ठिकाणी हे सगळं संबंध चालवणारा जो करता करविता आहे तो म्हणजे क्लोरोफिल ए, दॅट इज मास्टर मॉलिक्यूल. त्याला संरक्षण देण्याचं काम, त्याच्याजवळ ढालीसारखं या ठिकाणी काम करण्याचं काम बेसिकली कोण करतं, कॅरोटीन करतात. शिल्ड पिगमेंट प्रोटेक्ट्स
कुणाला प्रोटेक्ट करतात? प्रोटेक्ट्स क्लोरोफिल ए फ्रॉम इनेमीज, दॅट इज ऑक्सिडेटिव्ह डॅमेज. ऑक्सिजन मॉलिक्यूल जर या ठिकाणी याच्यामध्ये जर घुसला क्लोरोफिल ए मध्ये तर तो डॅमेज होणार आहे आणि त्याला डॅमेज न होऊ देता, ओके, त्याला डॅमेज न होऊ देता त्याचं संरक्षण करण्याचं काम हा काय करणार आहे? कॅरोटीन करणार आहे, लक्षात घ्या. ओके, सो म्हणजे हा पोशिंदा सगळ्यांना फोटोसिंथेसिसला ड्राईव्ह करणारा जो मेन मुख्य आहे तो वाचला पाहिजे. याच्यासाठी तो जो ऑक्सिजनचा वार आहे तो स्वतःवर घेण्याचं काम या ठिकाणी कॅरोटीन करतो आणि कॅरोटीनचं रूपांतर नंतर झॅन्थोफिल मध्ये होतं. झॅन्थोफिल हा येलोइश कलरचा पिगमेंट आहे, लक्षात घ्या. येलोइश पिगमेंट आहे. जो येलोइश पिगमेंट काय करतो लक्षात घ्या, येलोइश पिगमेंट सो फाउंड इन, कुठं कुठं बघायला मिळतो बघा, फाउंड इन ओल्ड लीव्स, ओल्ड लीव्स नंबर 1 and number 2 that is maize seed, maize seeds, Z maize. ओके, ओल्ड लीव्समध्ये बेसिकली जर तुम्ही बघितलं, ओल्ड लीव्समध्ये बघायला मिळेल आणि ओल्ड लीव्समध्ये बेसिकली जर तुम्ही बघितलं तर ओल्ड लीव्समध्ये ल्युटेन या प्रकारावरून तो या ठिकाणी काम करेल आणि मेज ह्याच्यामध्ये झॅन्थिन, झॅन्थिनच्या प्रकारामध्ये तो काम करेल. झॅन्थिन, झी म्हणजे जिनसचं नाव आहे, मेजच्या स्पेसिसचं नाव आहे आणि झॅन्थिन म्हणजे मकामध्ये प्रेझेंट असणारा, मकांच्या बियामध्ये प्रेझेंट असणारा हा मॉलिक्यूल आहे. ओके, झॅन्थिन नाव हा झॅन्थोफिलचे प्रकार आहेत. तर अशा पद्धतीने हे कॅरोटिनॉइड्स मॉलिक्यूल्स आहेत सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. ओके, फायकोबिलिन्सबद्दल मी ऑलरेडी डिस्कस केलं इन शॉर्ट दिलेल्या सिलेबसला. अजून जर बोलायचं झालं तर अँथोसायनिन नावाचा एक प्रकार आहे बघा अभ्यासक्रमामध्ये, तुम्ही जर पाहिलं असेल तर. अँथोसायनिन हा नॉन फोटोसिंथेटिक आहे, खरं तर नॉन फोटोसिंथेटिक आहे. क्वेश्चन विचारला गेलाय म्हणून सांगतोय मी. नॉन फोटोसिंथेटिक पिगमेंट फाउंड इन vacuole or cell sap of plant cell मध्ये काय करतो हा लक्षात घ्या, gives color to flowers and fruits. बेसिकली फ्लावर्सला फ्लावर्सच्या पेटल्सला कलर देण्याचं काम, फ्लावर्स और पेटल्स. ओके, यांना कलर देण्याचं काम बेसिकली अँथोसायनिन करेल. तर हे होतं या ठिकाणी पूर्ण इन्फॉर्मेशन या फोटोसिंथेटिक पिगमेंट्सबद्दल. आज आपण हे पाहिलं. नेक्स्ट लाईव्ह लेक्चरला आपण या ठिकाणी काय करणार आहोत लक्षात घ्या, पुढचा भाग डिटेलमध्ये बघणार आहोत. हे लाईव्ह लेक्चरच्या नंतर मी मुद्दाम तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला, लक्षात घ्या. थोडंसं रॅपिड रिव्हिजनच्या फॉर्ममध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या. काही जर याच्यातला भाग एखाद दुसऱ्या कळाला नसेल तर मला पर्सनल नंबरवरती तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता. ओके, तर या ठिकाणी मी थांबेल आजसाठी. पूर्णपणे हा भाग बघून घ्या.